मित्रांनो इथे पाणी साठलेलं आहे आणि इथे भरपूर माशाची लहान लहान पिल्ली आहेत, पाहू शकता मित्रांनो. इथे आहेत लहान लहान माशाची पिल्लं. ही कोणती व्हरायटी आहे माहिती नाही मित्रांनो, भरपूर आहेत इथे, पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो इथे पाणी भरपूर प्रमाणात साठलं होतं आणि इथे भरपूर माशांची पिल्लं अडकून राहिली होती. 15 ते 20 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर आपल्याला हा मार्ग त्यांना मोकळा करून आपण दिलेला आहे माशांच्या पिल्लासाठी. पाहू शकता मित्रांनो इथं माशाची पिल्लं आहेत आणि ही पिल्लं आता ह्या प्रवाहाच्या दिशेने ओढ्याला निघून जातील. फायनली त्या माशांना त्यांचं नवीन आयुष्य तरी मिळावं यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. पाहू शकता हे जे पाणी आहे ते हळूहळू ओढ्याला जात आहे आणि हे असेच पाणी ओढ्याच्या मदतीने नदीला जाते. हा जो मोठा तलाव आहे त्या तलावामध्ये हे पाणी जात आहे. या माशांची वाढ आणि पुढील त्यांची ग्रोथ होईल आपण हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. इथे पाणी खोदून त्यांच्यासाठी एक मार्ग बनवलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. पाण्याचा मार्ग मोठा केल्यानं मित्रांनो जास्त स्पीडनं पाणी जात आहे आणि आपण हे पाणी जास्त स्पीडनं जावं यासाठी प्रयत्न केला होता आणि या छोट्या छोट्या पिल्लांना त्यांचं नवीन आयुष्य आणि मोठ्या जागेमध्ये मिळावं हीच आपली इच्छा होती. त्यासाठी 15-20 मिनटं थोडी मेहनत करून जागा बनवलेली आहे. आणि हे पाहू शकता आपण कमळाची रोपं मगाशी तलावातून जी काढली होती ती पाहू शकता मित्रांनो. आणि आता यामधून लहान लहान मासे जात आहेत पण ते कॅमेऱ्याला दिसणार नाहीत कारण पाणी गढूळ झालेलं आहे. अशा तऱ्हेने हे पाहू शकता मित्रांनो थोडं पाणी कमी झालेलं आहे कारण हा पाण्यासाठी आपण प्रवाह बनवलेला होता. मित्रांनो कमेंट करून मला सांगा हे तुम्हाला कसे वाटले, हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचसोबत आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.